कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराला सुरुवात झाली आहे। निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते। यातील काहींनी आपली उमेदवारी मागे घेतली असली तरी तब्बल 490 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। अशातच प्रभाग क्रमांक 17 मध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 3 उमेदवारांनी शिवसेना भाजपा महायुतीला पाठिंबा जाहीर केला असल्याचे भाजपा उमेदवार मोरेश्वर भोईर यांनी सांगितले। प्रभाग क्रमांक 17 हा भारतीय जनता पार्टी प्रभावित आहे। पक्षाकडे 4 जागांसाठी मागणी करण्यात आली होती। त्या दृष्टीने भाजपचे प्रभागात काम देखील करण्यात आले होते। मात्र वरिष्ठ पातळीवर घडलेल्या घडामोडींमुळे 2 जागा या शिवसेना पक्षाला देण्यात आल्या आहेत। यामुळे पक्षातील भरत जाधव, सुरेखा भोईर, सचिन गायकर या 3 इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र वरिष्ठांच्या विनंतीनुसार शिवसेना भाजपा महायुतीला नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी निवडणुकीतून माघार घेत महायुतीला पाठिंबा दिला आहे। त्यांच्या या पाठिंब्यामुळे महायुतीचा विजय पक्का असल्याची प्रतिक्रिया मोरेश्वर भोईर यांनी दिली। खरं तर हा पूर्ण प्रभाग भारतीय जनता पार्टी प्रभावित असलेला प्रभाग आहे। पक्षाकडे आमची मागणी होती भारतीय जनता पार्टीलाच मिळाव्यात आणि त्या दिशेने भारतीय जनता पार्टीची भक्कम अशी भागात तयारी होती। परंतु वरिष्ठ लेवलला ज्या काही वाटाघाटी घडल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पदरात दुर्दैवानं 2च जागा पडल्या, त्यामुळे आमचे बरेच इच्छुक उमेदवार नाराज होते। माझे सहकारी भरतजी जाधव हे सुद्धा इच्छुक होते आणि त्यांचं खूप चांगलं काम या भागामध्ये होतं। ते सुद्धा इच्छुक होते, त्यांनी सुद्धा अर्ज दाखल केलेला, परंतु त्यांनी युतीचा आदर करून तो फॉर्म मागे घेतला। आमच्या बहिणी सुरेखा विश्वास भोईर यासुद्धा तीव्र इच्छुक होत्या, त्या जिल्हा सचिव म्हणून काम बघत होत्या। त्यांनी देखील अर्ज दाखल केले, त्यांचा अर्ज कायम देखील होता, त्यांनी त्यांचा प्रचार देखील सुरू केलेला होता। परंतु युतीच्या उमेदवारांना कुठेच अडचण निर्माण होऊ नये, बाधा येऊ नये म्हणून वरिष्ठांच्या सल्ल्याने ते आज त्यांचा अर्ज मॅन करत आहेत आणि त्यांचा प्रचार थांबवत आहेत आणि युतीला जाहीर ते पाठिंबा देत आहेत। तुमचं नाव काय? सुरेखा विश्वास भोईर। मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते आहे। मी पक्षाकडे तिकीट मागितली होती, परंतु मला नाकारण्यात आलं। मी माझ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं अपक्ष फॉर्म भरा, म्हणून मी अपक्ष फॉर्म भरला। मात्र आज मी माझा अपक्षाचा प्रचार बंद करते आणि महायुतीला सपोर्ट करते, जाहीर पाठिंबा देते। मी भरत जाधव, मंडळ सरचिटणीस, कल्याण ग्रामीण मंडळ 2। तर आम्ही अनेक वर्षांपासून इथे भारतीय जनता पार्टीचं काम करतो, पक्ष वाढवण्याचं, पक्ष संघटनेचं काम करतो आहे। परंतु इथे आम्ही स्वतः इथे प्रबळ दावेदारी आम्ही केली होती की इथे आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून। परंतु इथे झालेले ज्या युती आणि याच्यामुळे 2 सीट ज्या समोरच्या पक्षाकडे म्हणजे शिवसेनेकडे गेल्यामुळे आम्हाला इथे उमेदवारी मिळाली नाही। परंतु कुठेतरी कार्यकर्त्यांच्या मागणीवरून मी इथे अपक्ष अर्ज दाखल केला होता। परंतु पक्षातील वरिष्ठांचा फोन आला, त्यांनी सांगितलं की आपल्याला युतीचं काम करायचं आहे आणि त्यांचाच आदेश पाळून आणि पक्ष आणि एकनिष्ठा म्हणून आम्ही इथे अर्ज आमचा माघार घेतलेला आहे आणि युतीला पूर्ण ताकदीनिशी आम्ही इथे काम करण्याचं इथे शब्द दिलेला आहे। मी सचिन मुकुंद गायकर, मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असून मला तिकीट नाकारण्यात आली, कारण की 2च तिकीट असल्यामुळे काही कारणास्तव मला तिकीट नाही मिळाली। तर मी अपक्ष माझा उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार मी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि महायुतीला जाहीर पाठिंबा करतो।